अच्छा, हे तुम्हाला काय झालेलं आहे? पोट दुखते, पोटात गाठ आहे. पोटात गाठ आहे हो. तर त्याचं ऑपरेशन करावं लागते. हो. बरोबर आहे. हो. तुम्ही काळजी करू नका, पूर्णपणे तुमचं दवाखाना होईल आणि काळजी करायची काही कारण नाही. तुमच्या पोराच्या ठिकाणी मी तुमचा दवाखाना करून आणतो, तुम्हाला दुरुस्त करून आणतो. काळजी करायचं काही नाही आहे. काय मावशी, तुम्ही संग राहायचं यायचं, मी माय बोला टेन्शन घ्यायचं नाही आणि यायला काळजी करू नाही द्यायची. त्याची राहायची सोय, खायची सोय सगळं करतो. तुम्ही काळजी करायचं नाही. ऑपरेशन तुमचं क्लिअर होईल. मी माझ्या आत्मविश्वासाने सांगतो. हा, ठीक आहे. आपला बाप बोलता येते का बाळा? बोल. काय मावशी याचं नाव? आकाश आकाश रामराव ठाटबडवे. रामराव ठाटबडवे. ठाटबडबडे. काय आहे, सरकार काही तुम्हाला काही आजपर्यंत काही मिळालं नाही का? काय पगार भेटते बाबा, ते किट भेटली, काही नाही भेटलं आम्हाला. इकडे दाखव. बसल्या बसल्या असायचं सर्व बसायला बसल्या. हो. आणि काल सरकाराची आजपर्यंत काही नाही भेटलं तुम्हाला? काही नाही भेटलं. कोणतीच सुविधा नाही, पगार वगैरे पगार आहे फक्त 1,500. मुलाला मुलाला काहीच नाही. नाही? हा. काहीच नाही. मग तुम्ही करसान ते साहेबाबा. मी तर मी जनता का सेवकच आहे. मी सेवा करायसाठी आलो, तेच तर विचारायला आलो मावशी. घोडा आहे आमचा, आमचा आशीर्वाद घे सांगतोय. अच्छा अच्छा, आशीर्वाद तुमचा आशीर्वाद घ्यायलाच आलो. आणि हे काय दुसऱ्या जातीतून हो, मान समाजातो. ठीक आहे. कोणाला विचारता तुम्ही? बापा त्याला कुठली मदत लागली तर मला सांगायचं मावशी. तुम्ही फोन नंबर द्या ना आम्हाला. मी माझा फोन नंबर आणि माझे सगळं तुम्हाला देऊन जातो. कुठली सुविधा दवाखान्याची असो, कुठली असो, अडी अडचण असो, मला फोन करायचा. मी वेळेवर येऊन हजर होईल तुमची मदत करायला. आता दवाखान्यातून आणलं, कालच आणलं. सरकारला एकच विनंती आहे, काय करू आता? अशा लोकांची मदत करावं. कारण हे यांना कपडे पोतारे होते तर यांची गावात नाही, मदत करायला कोणी येत नाही. कोणीच नाही हाय. लेकरू बी अपंग आहे यांचा. हो. वडील म्हणजे पती बी वारले, त्यांचं मदत करणारा कोणी नाही. मी शासनाला हात जोडून विनंती आहे की अशा लोकांची मदत करावं. माझी कळकळीची विनंती आहे. काय करा मुख्य मी कोण्या गावचा आणि मी आलो कुठे जवळ इथे.